एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उद्या आम्ही जाणार आहेत गोव्याला आणि आत्ताच पप्पाचा फोन आलेला की उद्या आपल्याला सकाळी 5 वाजता निघायचं आहे. एकदम ही ट्रिप असं ऑन द स्पॉट प्लॅन झाली आहे. तर चला आता आपण पटकन पॅकिंग करूया. गाईज, आता मी पवित्रा दीदीला व्हिडिओ कॉल केला आहे बघा. हॅलो. तुम्हाला माहिती आहे प्रणालीने पण एक नवीन यूट्यूब चॅनल ओपन केला आहे, तिला पण सबस्क्राईब करा. तर गाईज, ही ट्रिप आहे 3 दिवसाची आणि आता चला आपण पटकन पॅकिंग करूया. डिस्कशन चालू आहे बघा. देखो गाईज, हे बघा. तर गाईज, फायनली आता आमची पॅकिंग करून झालेली आहे आणि आता वाजलेत 12. तर गाईज, उद्या आम्हाला सकाळी 5 वाजता निघायचं आहे इथून आणि मग 6 वाजता उल्व्याला जायचं आहे. तर म्हणून आम्ही उद्या 4 वाजता उठणार आहोत सकाळी एकदम. तर आता 12 वाजलेत तर फक्त 3 तासाची झोप भेटणार. गाईज, उद्या आम्हाला जायचं आहे म्हणून यशने आमच्यासाठी खूप सारे स्नॅक्स आणले, तर अजून जास्त मजा येणार आहे. चला आता मी झोपते, तुम्हाला भेटते डायरेक्ट सकाळीच्या 4 वाजता. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता वाजले 6 आणि आम्ही आता निघतो आहे. तर आम्ही बोललो होते 4 वाजता निघायला, पण थोडा डिले झाला आहे टाईम आणि आम्ही आता 5 वाजता निघणार आहोत. तर 5 पण वाजून गेलं आणि आम्ही अजूनपर्यंत निघालो नाही आहे. तर फायनली आता आम्ही निघतो आहे. सगळेजणं रेडी वगैरे झाले अँड वी आर ऑल सेट टू गो टू गोवा. तर पहिले आम्ही इकडून उल्व्याला जाणार आहेत आणि मग नंतर तिकडून गणपतीपुळे अँड देन गोवा. गाईज, आमच्यासोबत टोटल 3 बॅग झालेत आणि 2 पिशव्या. तर गाईज, आम्ही चाललो आता खाली. सो गाईज, आता आम्ही फायनली खाली आलो आणि आमचं जे सामान आहे आता ते आम्ही कारमध्ये ठेवतो आहे. सो गाईज, चला आता आपण उल्वेसाठी निघूया आणि उल्वेहून आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला. चला. तर आता सकाळी 7 किती वाजले? 6 वाजलेले आहेत आणि आता निघालेलो आहेत आम्ही गोव्याला. तर चला भेटूया. गाईज, तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत पण मून दिसत आहे, मी तुम्हाला दाखवते. तर ड्रायव्हरची जी सीट असते तिथे बसली आहे आणि इकडची जी सीट आहे ती ॲक्च्युली एवढी कम्फर्टेबल आहे आणि अशी छान वाईब येते. असं वाटतं मी कार ड्राईव्ह करू, पण मी अजून 18+ नाही आहे म्हणून मी ड्राईव्ह नाही करू शकत. मोरया स्वामी समर्थ. तर गाईज, आमच्या प्लॅनमध्ये चेंज झालं. आम्ही उल्व्याला जाणार होतो पण आम्ही आता डायरेक्ट नाश्ता करायला चाललो हॉटेलवर आणि तिकडे सगळेजण भेटणार आहेत. तर गाईज, आम्ही आता फायनली हॉटेलमध्ये आलो नाश्ता करायला आणि इथे बघा. हाय अंकिता दीदी आणि राजश्री दीदी. हॅलो. तर गाईज, फायनली पवित्रा फक्त एक मेंबर राहिले अजून अंकिता दीदी. गाईज, ही नवीन ब्लॉगर आली आमच्या ग्रुपमध्ये. अरे ये ना ब्लॉगर, वर्ल्ड ऑफ प्रणाली सूर्यवंशी किती ग्रुप असते. येस, हे बघा आम्ही. तर गाईज, फायनली आता आमचा नाश्ता करून झालेला आहे, पण पवित्रा दीदीचा नाही झाला. आमच्या दोघांचा झाला, पवित्रा दीदीचा नाश्ता नाही झाला आणि अंकिता दीदी अजून आलीच नाही. ती आत्ता निघाली आहे आणि आमचा आता नाश्ता झाला आहे. आमचा नाश्ता झालेला आणि आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहेत आणि इथं आम्ही बाहेर आलो हॉटेलच्या, कारण अंकिता दीदीचा वेट करतोय. ती अजून आलीच नाही आणि एवढं ऊन आहे ना बापरे, ऊनच आहे. इथं ये, हा इथं सावली आहे. इथं सावली.
खूप जास्त तर मी खाल्लं आहे हा जेवण. वाह दीदी जेवण तर मी खाल्लं आहे गोड डोसा अजिबात अगर तिखट तुम्हाला नव्हता. डेझर्ट खायचं तर ते डोसा येऊन प्लीज खावा. तुम्हाला माहिती आहे आम्ही एकदा बाई किती काकडे- मस्त दिसतीये तर आम्ही काकडे हॉटेलला गेलो होतो. तिकडे आम्ही गोड पनीरची भाजी खाल्ली. बापरे एवढी गोड ना. ही अजून आलीच नाही पण ती थांबा तिला आल्यावर आम्ही बघू. सोनतीता दीदीला ओरडावं लागेल एवढं लेट का होते. बघा नाही गाईज आम्ही एवढ्या वेळेस तिच्यासाठी वेट करतो. तर गाईज आम्ही झोपलो होतो आणि आता आम्ही आलो आमचा लंच करायला आणि आम्हाला इथं खूप सारे लिलीज भेटले. लिली काय तिथे दोन लिलीज. ब्लॉगर्स समजत नाही कोणाच्या फोन मध्ये बोलायचं. अरे आता आम्ही आलेलो. हाय गाईज कॅमेरा दिसला की हाय गाईज हॅलो गाईज ओ माय गॉड ओ अनुष्काचा ब्लॉग वी लव अनुष्का थँक्यू. वी लव अनुष्का वी लव अनुष्का कारण की अनुष्का आम्हाला बोलू देते. अरे पण आमच्या फालतू जोकला पण टाकतात ऐकणार आहे ती कट करणार आहे नंतर सगळं मला माहित ना. अनुष्का नाही आता टाकेल. गद्दारी करते. तर गाईज आता आम्ही सगळे फोटो काढतोय कारण आम्हाला एकच काम. हाय गाईज हाय वी आर फाईन. हाऊ अबाउट यू? वॉच अबाउट यू हे What जास्त नाही about मोठं झालं. you? What about you? How about you विचारलं ना. हा what about you? काहीच आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही कशी झोपलेलो गाडीमध्ये. अरे प्राणमित्रा या कॉर्नरला बसली होती, पवित्रा ह्या शोल्डरवर होती आणि अनुष्का या शोल्डरवर होती. मग अनुष्काच्या शोल्डरवर होती प्रणाली आणि मी सगळ्यांच्या मदत दबली होती. आम्ही खतरनाक झोपलेलो गाईस खूप जास्त आणि आम्ही फक्त 5 मिनिटं झोपलो. आम्हाला झोप लागली की गाडी थांबून जाते. बघा अनुष्काने आपल्याला हे व्लॉग देऊन टाकलाय पण ती नंतर कट करणार आहे मला माहिती आहे कारण की आपले जोक एवढे भारी नाही. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? सो गाईज आता मी बसलो आहे गाडीमध्ये. गाईज खूप जास्त जास्त लाईक आमची हालत तर बघा. तर गाईज आता आम्ही आलोय एका बीचवर जे आहे गोव्याच्या इथं. कोणता बीच आहे पप्पा हे? चेटुकवाडी सारखं जे मुंजा पिक्चर मध्ये ती चेटुकवाडी दाखवली आहे ना त्याच्यासारखी. तर गाईज हा बीच एवढा छान आहे ना खूप छान आहे एकदम छान आहे. असं वाटतं ती मुंजा पिक्चर मधली जी जशी चेटुकवाडी दाखवली आहे ना तसा तिथे एक डोंगर होता मला तो वाला. हाय करा. हाय हॅलो. आणि गाईज आता हे समुद्र खूप जास्त भरलेला आहे. तर गाईज फायनली आम्ही गोव्याला पोचलो आणि आम्ही आलो आमच्या रूममध्ये. आम्ही चेक इन केलं आणि रूम इकडचा एवढा छान आहे ना. 2 बेड्स भेटलेत आम्हाला आणि इकडचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवते. ओ माय गॉड गाईज एवढा छान आहे. वेट ह्या बघा गाईज असा व्ह्यू आहे आणि इथे एवढे मोठे असे कर्टन्स आहेत. गाईज हा आहे आमचा रूम. हे बघा इथे कसा मिरर पेन आहे. हॅलो गाईज हा रूम फार मोठा आहे आणि खूप छान आहे. तर आता आम्ही सगळे म्हणजे जे आमचे चड्डी यांचे मेंबर्स आहेत आम्ही चाललो आहे खाली. सो चला पटकन. आता गाईज आम्ही आलो आहे जेवण करायला आणि आम्ही जे हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं तिथे आम्हाला जेवायलाच नाही बल्कि आम्हाला कोणत्या तरी समोरचं थोडं बाजूला ते जास्त तिथं अवेलेबल नव्हतं जेवण. आता आलोय अजून एक मंदिरला. चल प्रणाली आता तिथे. हां पप्पा कोणतं मंदिर आहे? मंगेश. आम्ही आलो आता एक मंगेश मंदिरला आणि आता आम्ही तिथे जाऊन दर्शन करणार आहेत आणि देन फायनली मग आम्ही जाणार आहेत
बीचवर. तर गाईज आम्ही आलो आता मंदिरमध्ये आणि मी तुम्हाला मंदिर दाखवते आता. हे बघा आम्ही इथं फुल पण लावलो. हाय. तिथं पण एक ब्लॉग चालू आहे म्हणून सगळे तिकडे गेले. हाय. हॅलो हॅलो. पवित्र बिचारीचं नाव चेंज झालं. पवित्र झालं गाईज माझं नाव. तर गाईज आमचं फायनली दर्शन झालं आहे आणि कॅमेरामध्ये अलाउड नव्हता म्हणून ब्लॉग नाही बनवला. तर गाईज इथे फॅमिली फोटोशूट चालू आहे. येस, फॅमिली फोटोशूट चालू आहे. हाय. वन 2 3 आणि हे वाला 4. हे आमचे चड्डी यांचे मेंबर्स. ते बघा तिथं आमचा फॅमिली फोटोशूट चालू आहे. गाईज हे बघा इथं आमचा फॅमिली फोटोशूट चालू आहे. हे ब्लॉग मला पण पाठव. गाईज तुम्हाला माहिती आहे आम्ही बीचवर जाणार आहोत आणि बीचवर भिजायचे कपडे नाही आणले. आम्ही असं मेंटल हेल्थ आमची प्रॉब्लेम खूप जास्त मेंटल स्टेट काय म्हणतो, मेंटल स्टेटस नाही स्टेटस मेंटल हेल्थ प्रॉब्लेम. मेंटल हेल्थ इश्यूज. हा हे ब्लॉग मध्ये गाईज अंकिता दीदी. तर गाईज आम्ही आता बीचवर जाणार आहे. Yes, guys. आम्ही खूप जास्त एक्साइटेड. आम्हाला गोवा बोलून आम्हाला सगळे मंदिर फिरवतात गोव्यामधले. बघा ना गाईज आणि आम्ही 2 मंदिर ऑलरेडी फिरलो आणि बीचवरच नेत नाही. आता तिसरा पण फिरवणार आहेत गाईज आम्हाला. तिसरं मंदिर हो तिसरा पण बोलले. सुरेश काका बोलत होते तिसरा पण. नाही आता प्लीज बीचवर जायचंय. तर गाईज तर गाईज आता आम्ही आलोय एका चर्चला जिथे मम्मी ठेवलेली आहे 500 इयर्स पासून. तर गाईज फायनली आम्ही आलोय एका चर्चमध्ये म्हणजे इथं मम्मी ठेवली आहे 5 वर्षापासून. येस. हा व्ह्यू आहे. तर आम्ही चाललोय आता मम्मी बघायला. ये मम्मी बघायला. हां तर चला गाईज जाऊया. मी गाईज याचा फोटो आला होता म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत. आता मी काय करणार आहे. गाईज आम्ही इथे गाईड घेतल्याची आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन. तर गाईज आमचं फायनली काय म्हणतात त्याला दर्शन तर नाही बोलू शकत, व्हिजिट झालेलं आहे चर्चमध्ये आणि चर्च खूप छान होतं. त्याच्यामध्ये काय होतं सेंट फ्रान्सिस झेवियर त्यांची बॉडी तिथं ठेवली आणि ती अजूनपर्यंत पण डिकम्पोज नाही झाली आणि ओरिजिनल फोटोज पण आहेत मध्ये. आम्ही आलो आता कालिंगूट बीचवर पण आम्ही आज भिजणार नाही कारण उद्या सकाळी आम्हाला वापस 6 वाजता अजून एका बीचवर जायचं आहे. तर तिथे यश, ओमदादा आणि आदू गेलेत भिजायला तिकडे. हा बघा गाईज हा आहे कालिंगूट बीच. गाईज आम्ही आता निघतोय क्रूसाठी. माझं जॅकेट सांभाळून ठेवा मी आधीच सांगून राहिले. हॅलो बाय बाय बाय. तर गाईज आता आम्ही चाललो आमच्या क्रूजवर आणि हे बघा हे आम्ही असं काहीतरी केसाला लावलं डिझाईन. ही बघा इथे पण आहे आणि इथे पण आहे. मम्मानी पण लावलं, मी पण लावलं आणि प्रणालीने पण लावलं. हे गाईज येण्या घातल्यात मामा येण्या. चेक गाईज तुम्ही चेक. गाईज आता आम्ही चाललोय क्रूजवर आणि फायनली आम्ही जो क्रूज जिथून निघणार आहे तिथे पोहोचलो आणि मला पण दाखव ना. हाय गाईज. हॅलो. तर गाईज आता आम्ही चाललोय क्रूजवर वे टू सांता मोनिका जेटी टर्मिनल. चला. सो गाईज क्रूज खूप मोठी आहे आणि गाईज आम्हाला खूप जास्त उशीर झालाय. 8:30ची क्रूज आणि 8:32 झालेत आता तेच ना. आणि सगळे पुढे गेलेत आम्हाला सोडून. बोट अगर गेली तर आम्ही पण गेलो. मग आम्हाला काय जायला नाही भेटणार. आम्ही काय फायदा. पाणी पडायला लागले पाऊस डोक्यावर. येतो पाऊस येतो रे पाणी नाही. पाणी पडायला लागलं झाडामधून. लाईट आली म्हणजे
कुठे जातानीच माझे बँच असे वाकडे तिकडे होतात. माझे तर कधीच असे व्यवस्थित टिकत नाही. बघ ना घरी एकदम चांगले. आय कॅन तर गाईज आता आमची काय म्हणतात क्रूज फायनली लँड झालेली आहे आणि आम्ही एवढा डान्स केला खूप मज्जा आली. हे बघा तुम्ही डान्सच नाही केला. एक डान्स केला कपल डान्स. पप्पा डान्स करू लागले. पप्पाला मी भारी करत होता डान्स. येस. आता मला तर गाईज आता आम्ही उतरतोय शिपमधून अँड खूप मजा आली शिप. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो इट्स डे 3 आणि आज आम्ही चाललो आहे गणपतीपुळे मंदिरला आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे बीचवर. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं ना तिथे एवढा मोठा स्विमिंग पूल आहे. खूप जास्त मोठा एक प्रणाली उचल तिथे खूप जास्त मोठावाला स्विमिंग पूल आहे. तर आज आम्ही तिथे जाणार आहे. तर गाईज आता आम्ही फायनली चेकआउट करतोय. सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय रिक्षावाला गुवाट माझी बघतोय रिक्षावाला. तर गाईज आम्ही आमच्या रूममध्ये चेक इन केलं आणि मी तुम्हाला आमचा रूम दाखवते किती भारी आहे. हे बघा गाईज हा आहे आमचा रूम लिव्हिंग एरिया. इथे असे टेबल्स चेअर्स इथे हे काय म्हणतात त्याला लगेज ठेवण्याची जागा अँड दिस इज द वॉशरूम विथ शॉवर. गाईज हे बघा इथे काय आहे अँड इथे पण एक मिरर आहे जो उघडत नाही. अँड फ्रॉम योर इथून जातो आपण एक लाविश बेडरूममध्ये. हे बघा गाईज हा एक मिनटं हा आमचा बेडरूम आहे विथ ड्रेसिंग टेबल अँड इथे एक शॉवर रूम आहे अँड प्लस इथे काय इथे पण एक शॉवर रूम आहे. टोटल 3 बाथरूम्स आहेत. हे बघा इथे एक TV पण दिलेली आहे आम्हाला. ओ हो पप्पा हे बघा बसले तिथे. हॅलो हाय. थांबा पप्पा मला होम टूर देऊ द्या. अँड इथून एक बॅल्कनी आहे. ओ माय गॉड गाईज एवढा सुंदर रूम आहे. हे बघा इथे एक बॅल्कनी आहे. सी ओ माय गॉड गाईज एवढा भारी रूम आहे म्हणूनच एवढे जास्त पैसे चार्ज पण केले ह्या लोकांनी. TV इथं पण एक आहे गाईज. चला कर्टन्स क्लोज करूया आपण. हेलो तर भारी एकदम मस्त रूम आहे गाईज. यू नो लॉबीमध्ये पण AC आणि इथे लॉबीमध्ये पण AC एकदम म्हणजे रूममध्ये पण असं वरती AC ऑटोमॅटिक AC असते का तशी सर खूप बाजूला हे झोपले पण. हाय तर गाईज आता आम्ही आलो आहे त्यांच्या रूममध्ये. गाईज हे बघा एक्सपिरियन्स सांगा रूमचा कसा आहे तुमचा. खूप मस्त तुम्ही पण माझ्या आयुष्यामध्ये फॉर रिअल माझं पण सेम 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 गाईज सेम असा रूम एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात मी कधी बघितला नाही. सेम ये मला खूप आनंद झाला. मी खूप उत्साह मी खूप खुश आहे आज. मी पण खूप जास्त खुश आहे आणि एकदम पूल आणि बेनिफिट काय की समोर आपल्याला बीच पण आहे. हा तेच ना नेक्स्ट टाइम जर आपण गोव्याला कधी आलो तर आपण हाच रूम अनुष्का खुश आहे का? एकदम खुश मी वाव किती छान बीच आणि रूम मध्ये घरी बनव. हा खरंच मेन जे ट्रिप प्लॅनर आहेत आम्ही तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू देतो. मी तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे सजेस्ट करतो आणि तुम्हाला जे आवडेल मुलांना हे रिअलाइज करतो त्याप्रमाणे मी रूम निवडतो. थँक्यू सो मच. आम्हाला रूम खूप आवडला. एक अपना तू आत्या बोला रूमचा एक्सपिरियन्स. गर्व आहे
माझ्या नवऱ्याने इतक्या सुंदर आणि मुलांचा विचार करून त्यांनी एवढा मोठा डिसिजन घेतला, एवढं चांगलं हॉटेल करण्याचा. आता माझी मम्मी. आता तुम्ही. आम्ही इथे आलो, आमचे सुरेश भाऊ खूप ग्रेट आहेत याच्यामध्ये आणि खूपच आम्हाला त्यांच्याबद्दल प्राऊड फील होतं की एवढे छान आमची सोय करतात, मुलांची सोय करतात. आम्हाला असे पर्सन भेटलेत की आम्ही विचार पण करू शकत नाही. म्हणजे आम्हाला कुठं पण गेलं ना त्यांच्यामुळे आम्हाला खूप छान एन्जॉय करायला भेटतो आणि समोर बीच पण आहे इथे. खूप एवढं छान आहे ना इथे हॉटेल, बाहेरचा असा परिसर खूप छान वाटायला लागले. हॉटेलचं पण हा हॉटेल सो ब्युटिफुल. वा मस्त. हे आहे ते सुरेश काका. हा आहे ऑन दादा. ऑन प्लीज ऑनच राहतात. हा आहे Hello guys, welcome to my new vlog. हे लॉबी. सो इथे आहे आत्याचा रूम, इथे आहे माझ्या मम्मीचा रूम आणि नाही आम्ही लॉबी हे कराय आणि इथे आहे चायचा रूम. नाव सांगते सगळ्यांचे. इथे चाय आणि क्रॉस म्हणजे हा. इथे आहे बंदिता. अरे बंदिता आणि वेदांत. हे आला, हे चाय आला. हॅलो. तुमच्या या वाढदिवसात पण आधी मुली काफी दिसला है ना. एक्सपिरियन्स प्लीज. डॅम असं वाटतं स्पेसशिप क्रूज मध्ये गेला काय वाटेल. हे इथं ॲरो पण आलेला आहे. आपला एरो. ॲरो हे चाय अरे हा हिचं नाव पवित्रा आहे. पवित्रा आणि ही प्रणाली आहे. चलो गाईस जेवायला जाऊया. हे घे पवित्रा तिकडे. आणि मग ते 2 झाले रूम. एक क्रॉस कर ना लवकर. हा मला जादूचा जादूचा. हा आणि हे वाला पवित्रा दिदी इंट्रोड्यूस करा. रूम खूप छान आहेत. सो नाईस. एवढे छान रूम आहेत की आम्ही ते बोलू शकत नाही. खूप आणि बाहेरचा परिसर तर इतका सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. खूप छान रूम आहेत आणि गोव्याचं वातावरण पण खूप छान आहे. रूम पण खूप छान आहेत, सगळेच खूप छान आहे. मी पण व्हेरी नाईस रूम. थँक्स फॉर सुरेश भाऊ. एवढं छान रूम आहे. माझ्या आयुष्यात पहिलं हॉटेल बघितलं एवढं छान आहे. आणि हॉटेलचं नाव फॉर्च्युना आहे. आणि विशेष करून सुरेश भाऊ थँक्यू. माझ्या आयुष्यात हा क्षण तुम्ही आणल्याबद्दल. पैशावर खूप बघितलं पण माझ्या आयुष्यात सेलिब्रिटीसारखं हॉटेल बघितलं मी खुश आहे. ही आहे बंदिता. हे ते बघा ते स्लो मोशन काकी आमची. तिथून सांगा रूम कसा आहे आम्हाला. काय बोला वापस एकदम भारी. येस. सो गाईज हे आहेत आमची कझन. सुरेश भाऊ की जय म्हणायचं. तर गाईज आम्ही आता चाललोय जेवण करायला आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे बीचवर. आम्ही गेलोच ना. आम्ही खूप हुशार. हा ना. आम्ही अर्धा घंटा व्हिडिओ बनवत बसलो आणि मग हे सगळे आले बाहेर. तर आता आम्ही चाललोय जेवण करायला दुसऱ्या हॉटेलमध्ये. चला जाऊ. तर गाईज आम्ही चाललोय आता सगळे जेवण करायला. हे ओली तर गाईज चला जाऊया जेवण करायला. 10-15 लोक सगळे फुलं घेणार. आम्ही फुललाच घेणार व्हिडिओ काढा. हा ना. आता आम्ही डायरेक्ट जेवण करून बीचवर आणि जेव्हा मी जाणार. फुलला निघायला गेलो तेव्हा हे बाहेर आले. की जेवायला जायचंय करून. ऍक्च्युली आम्हाला बीचला जायचं होतं. Guys, I'm the new blogger. हैं? ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? अनुष्का और पवित्रा ने ब्लॉगिंग छोड़ दी. Hey, hide that friends.
बगा तो गाइस आज हम जा रहे हैं, पता नहीं किधर जाए लेकिन फिर भी हम जाने खाना। अरे देखो ये फेक ब्लॉगर, ये हटो स्क्रीन से हटो। देखो गाइस, तो फिर आज हम जा रहे हैं खाना खाने, होटल का नाम नहीं पता। देखो देखो इस लड़की के नाम में आता है, आप फाड़ में जाओ। देखिए अभी हम जा रहे हैं, ये देखिए मेरा दोस्त, मेरा भाई ओन दादा, और ये नाव का आता येस आणि हे बघ अर्णव, हे बघा आपलं हायटेड, सगळ्यात हायटेड असं करावं लागेल मला। आणि हे बघा आणि ही यश काहीतरी बोल, यू कॅन डू इट, काहीतरी बोल काहीतरी बोल, अरे बोल तू। बाय गाईस, बाय गाईस बघा हे 2 रुपयाचा बच्चा आहे, मैं गुंडा हूँ मगर मेरे भी कुछ असूल है। खूप अंगात आहे त्याला, द्यायचा याला लाद देऊ का? बघा गाईस आता मेला लाद दिली, जात आहे रडायलाच पाहिजे। हे पण रडतोय बघा गाईस, बघा रडतोय ते, बघा हे पण रडतोय। गाईस आम्ही चाललोय आता जेवण करायला। बघा एवढी मोठी गँग आहे आमची, तुमची असेल छोटी फॅमिली, आमचा पूर्ण जिल्हा गाईस जिल्हा। इथे पण आहे इथं कपडे रामाला। आपली ही वाली फॅमिली एवढीच आहे, पूर्ण रोड आमच्या फॅमिलीने भरलाय गाईस। आदू ओ गाईस गाडी आ रही आहे। आणि हा बघा इथं यश ये इथं मेरा यसू मेरा यसू। गाईस आता आम्ही आमच्या जेवणाच्या हॉटेलवर पोहोचलोय। तर गाईस आम्ही आलो आता पिझ्झा खायला, आणि ज्यांना जेवायचं ते जेवायच्या हॉटेलमध्ये गेलो, आम्ही सगळे आलो पिझ्झा खाण्यासाठी। आम्ही आता तयार होणार आणि अर्णवला पण दाखव। बंदी तर मी आता पाण्यात बिना मी आता अनुष्का आम्ही सगळे बीचवर आलो आणि एन्जॉय करतो। हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आज आहे डे 4 आणि आज आम्ही चाललो घरी। तर आता जाऊ तर नाही वाटत आहे घरी, कारण इथे खूप मजा येत होती, बट आता आपल्याला जावंच लागेल घरी, कारण स्कूल पण चालू होणार आहे 15 पासून। मग आज आम्ही निघणारच घरी, आणि आत्ताच मी झोपेमधून उठले। हाय एव्हरीवन, तर आता आम्ही झालो रेडी आणि आम्ही आता सगळे चेकआउट करतो आहे, म्हणजे आम्ही चेकआउट केलं, आता मी निघतो आहे। तर चला चालूया आता लवकर। सगळ्यांची गाडी निघालेत आणि आम्ही सगळ्यात लास्ट आहे ज्यांनी आत्ता चेकआउट केलं आहे। तर चला आता आपण जाऊया घरी। तर गाईज ही सकाळी रुसली आहे तिच्या दीदीवर, तिची दीदी आणि तर गाईज आता आम्ही फायनली निघालो आहे घरी जाण्यासाठी, आणि आम्हाला 1 वाजणार आहे घरी पोचायला। आणि आता हे सगळे म्हणजे आमचे जे मेंबर्स आहेत ते लोक उतरलेत काजू घेण्यासाठी। गोवामध्ये काजू खूप फेमस असतात ना, म्हणून। तर गाईज आम्ही आता फायनली पोचलो घरी, आणि आमची ट्रिप संपलेली आहे। कुठे आणि कशी गेलं 4 दिवस समजलंच नाही। आता उद्या नाही, म्हणजे मंडेपासून तर स्कूल चालू होणार आहे, आता अभ्यास करायचा आहे।
सो गाईज आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आय मीन सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.